काय करिअर करायचं होतं? माहितीच नव्हतं चित्रपट क्षेत्र काय आहे किंवा तिथपर्यंत कसं पोहोचायचं. करायच्या अविनाश तर किती रोमॅन्टिक आहेत. हो, तो फुल रोमॅन्टिक आहे. अगदीच तो गजरे आणणे खूप छान वाटतं त्याला. अगदीच आता एक 10-15 वर्षापूर्वी ट्राउझर्स जीन्स घालायला लागले. ऑर एल्स मी कॉलेजमध्ये पण मला आठवत नाही कधी मी जीन्स घातली. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मिररमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी ज्या कलाकार आलेल्या आहेत त्यांनी मराठी टेलिव्हिजन पासून मराठी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मराठी प्रेक्षक त्यांच्या अभिनयाच्या प्रेमात तर आहेतच, मात्र त्यांच्या सौंदर्याच्या देखील तितक्याच प्रेमात आहेत. फिटनेस आणि सोशल मीडियावरचा त्यांचा वावर पाहून प्रेक्षक नेहमीच त्यांचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक करतच असतात. अर्थातच तुम्ही ओळखला असणारे माझ्यासोबत आहेत एव्हरग्रीन ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्याताई, तुमचं लोकशाही मिनिटमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि खूप सुंदर दिसताय, खूप छान दिसतंय. थँक्यू. नेहमीच तुम्ही छान दिसत असता. मला सगळ्यात आधी हेच विचारायचंय, आपण नेहमी सिनेमासाठी म्हणा, शूटिंगसाठी म्हणा तयार होत असतो, पण जेव्हा आपण स्वतःसाठी तयार होत असतो आणि तयार झाल्यानंतर जेव्हा स्वतःला तुम्ही आरशात पाहता, कसं काय वाटतं मनात, काय फील येतं? आता सिनेमासाठी, नाटकासाठी किंवा कुठल्याही एका प्रोजेक्टसाठी तयार होताना तिथे आपल्या दिसण्यामध्ये अनेक जणांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. हो. म्हणजे मेकअप आर्टिस्ट असतात, स्टायलिंग करणारे असतात, स्टायलिस्ट असतात किंवा आपला लुक एक सेट झालेला असतो. त्यामुळे तो प्रत्येक वेळेला आपल्या मनाप्रमाणेच असेल असं नाही. पण आपण जेव्हा स्वतः तयार होतो तेव्हा ते आपल्या मनाप्रमाणे असतं. त्यामुळे ते मुळातच आपल्याला पटलेलं असतं आणि त्यामुळे मला वाटतं की ते आपण छानच दिसतो, कारण आपल्याला ते पटलेलं असतं. त्याच्यामुळे ते बघण्यात एक वेगळं सुख असतं. तर ज्यावेळेला स्वतः तयार होते मी तेव्हा एकतर मी खूप कमी मेकअप, म्हणजे मेकअप नसतोच किंवा ज्वेलरी सुद्धा मला कमी आवडते आणि एकदम साधं सिंपल असा लुक जास्त आवडतो, तर तशी मी जास्त तयार होते. सो मला ते आवडतं. गजरे घालायला आवडतात, साड्या नेसायला आवडतात आणि कानातले मला खूप म्हणजे मस्ट मध्ये येतात माझ्याकडे. बाकी गळ्यात बिळ्यात नसेल तरी चालतं, पण मला कानातले खूप आवडतात. सो असं आहे, आपण तयार होतो तेव्हा ते आवडतंच. येस, म्हणजे तुमचा संपूर्ण लुक आम्ही खरं तर पाहतच असतो सोशल मीडियावर आणि खूप छान वाटतं ताई तुम्हाला असं पाहून. आणि मला तुम्हाला आता पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, मला काहीसं मागे घेऊन जायचं तुम्हाला. तुमचं बालपण कसं होतं, कसं म्हणजे कशात मन रमायचं तुमचं, तुम्ही डोंबिवलीकर होतात तेव्हा? बालपण अगदी छान आणि खूप सुखी असं होतं. एकतर मध्यमवर्गीय फॅमिली आमची, आई बाबा आणि मी, आमचं न्यूक्लिअर कुटुंब, अगदी कॉम्पॅक्ट असं. आणि बाबा रिझर्व्ह बँकेत सर्व्हिसला होते, आई सुद्धा नोकरी करायची. त्यामुळे माझी रवानगी आत्याकडे असायची. तर आत्याच्या चाळीत, तिच्या चाळी पुढे असं शेत होतं, त्या शेतात आम्ही खेळायचो. बांधावरचं खेळणं असायचं, लपाछपी असायची. आणि मग घरी आल्यानंतर घरी पण आमचं घर चाळीत होतं. 5-5 गिराणांच्या अशा 2 समोरासमोर चाळी होत्या. त्यामुळे माझं कुटुंब हे न्यूक्लिअर फॅमिली असेल, अगदीच छोटं कुटुंब असेल, पण चाळीत राहिल्यामुळे कारण सगळ्यांचीच दारं उघडी असायची आणि कोणीही कुठेही जातंय, कोणी कुठेही कोणाकडेही खातंय, असंच वाढलीये मी, लहानाची मोठी झालीये. सो मला असं वाटतं की ती एक आमची फॅमिलीच होती. त्यामुळे तशा पद्धतीत माझं बालपण गेलं, अत्यंत साधेपणाने. आणि मध्यमवर्ग असल्यामुळे संस्कार ते बघत बघत संस्कारित होत गेलं मन. आणि खूप छान क्षण आहेत. म्हणजे मला बालपण माझं काही प्रसंग अक्षरशः त्या प्रसंगाच्या वातावरणासकट आठवतात. म्हणजे ऊन होतं, वारा होता, शेताडी होती, शेतात होतो आम्ही अशा. त्यामुळे ते इतकं कोरलं गेलंय मनावर. आणि सगळे सण साजरे करायचं, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी साजऱ्या करायच्या, परीक्षा संपल्यानंतरचे दिवस साजरे करायचे, अशा छान पद्धतीत माझं बालपण गेलं. खरं तर चाळ म्हटलं तर ते कुटुंबच असतं, ते फक्त घरं वेगवेगळे असतात, नाहीतर ते कुटुंबच असतं. बरं, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की बालनाट्यापासून खरं तर तुम्ही सुरुवात केली या सगळ्या क्षेत्रात, म्हणजे क्षेत्रात यायला. त्यानंतर तुम्ही गंध निशिगंधाचं हे पहिलं व्यावसायिक नाटक केलं. मात्र ते नाटक करता करता तुम्ही कॉलेज देखील करत होता आणि तेव्हा तुमचं असं मत होतं की तुम्हाला सिनेसृष्टीत काम करायचं नाहीये. तेव्हा काय इच्छा होती, काय करिअर करायचं होतं, प्लॅन ए बी असं पर्याय होता का? खरं तर मला असं वाटतं की मी माझं आयुष्य प्लॅन केलंच नाही. म्हणजे मला तसं कधी वाटलंच नाही किंवा काय म्हणू शकतो आपण की मी ज्या सगळ्या संस्कारात वाढले किंवा ज्या वातावरणात वाढले
तिथे खूप असं काही अम्बिशियस असं मला आजूबाजूला कधी जाणवलं नाही की मला हे व्हायचंय मला ते व्हायचंय असं कधीच जाणवलं नाही. पण ज्या पद्धतीत आयुष्य पुढे जात होतं किंवा म्हणजे असं असतं ना की आता 1ली ते 4थी झाली की मग 5वी ते 10वी आहे, मग 10वी नंतर आपण कॉलेजला जाणार, मग कॉलेज नंतर काय करायचं हे म्हणजे खूप मोठा प्रश्न होता. कारण सरळपणे ह्याच्यानंतर ते त्याच्यानंतर ते हे टप्पे पार करणं हे मला जास्त आवडणारं होतं. म्हणजे असं म्हणू शकतो की कधी कुठली गोष्ट मी अशी ठरवून नाही केली की मला आता सायन्सला ऍडमिशन घ्यायचंय, मग सायन्स कशासाठी घ्यायचंय तर मला हे करायचं असं मी कधी ठरवलं नव्हतं. पण माझी आवड म्हणशील तर ती सायन्सकडेच होती आणि मग म्हणून मी मायक्रोबायोलॉजी केलं ग्रॅज्युएशन. आणि त्याच्यानंतर मला एकतर MSc करायचं होतं कारण मला अभ्यासात प्रचंड इंटरेस्ट होता. आणि MSc किंवा मग मेडिकल साईडचं पॅरामेडिकल कुठल्या तरी ब्रांचला जाऊन मला शिक्षण घ्यायचं होतं, DMLT करायचं होतं, असं बरंच B फार्मसी करायचं होतं. असे काय काय गोष्टी डोक्यात तेव्हा होत्या की आपण हे करू शकतो. म्हणजे मला करायच्यापेक्षा मला असं होतं की मला ही गोष्ट करायला आवडेल तर मी ही करू शकते आणि ही मला येईल करता. तर तशा पद्धतीत मी विचार करत होते. पण असं कुठलंच नव्हतं की कन्फर्म माझी ही अम्बिशन आहे की मला हे करायचं आणि मला हे व्हायचंय अशी गोष्टच नव्हती. जर एका टप्प्यावर 2 गोष्टी समोर आल्या तर त्यातली एक सिलेक्ट करून मी पुढे जात आले. त्यामुळे ते खूप स्पॉन्टेनियसली माझं आयुष्य प्रत्येक टप्प्यावर एक वळण घेत गेलं आणि ते मला जास्त इंटरेस्टिंग वाटतं. कारण आपण ठरवून एखादी गोष्ट अचीव्ह करण्यापेक्षा न ठरवता आपल्या वाट्याला आलेली गोष्ट साजरी करणं मला जास्त महत्वाचं वाटलं आणि मला त्याच्यात जास्त आनंद मिळाला. त्यामुळे असं काहीच ठरलं नव्हतं. तू म्हणालीस तसं हे माहितीच नव्हतं की चित्रपट क्षेत्र काय आहे किंवा सिरियलमध्ये नाटकामध्ये काम कसं करतात किंवा तिथपर्यंत कसं पोचायचं, काय करायचं, या गोष्टी माहीतच नव्हत्या. त्यामुळे ह्या क्षेत्राकडे येण्याचं कधी काही डोक्यातच नव्हतं. शाळेच्या सगळ्या वयामध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना रादर मी प्रोफेशनल नाटकच केलं. पण शाळेत असताना मी अनेक ऍक्टिव्हिटीज केल्या. म्हणजे सगळ्याच स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचे. नाटक असेल, समूह नृत्य असेल, समूह गायन असेल. माझ्या मैत्रिणी चिडायच्या माझ्यावर की तू एक लाईन सुरात म्हणत नाहीस आणि तुझं सिलेक्शन होतं कसं. तर मला असं वाटतं की त्या समूह गीताच्या सगळ्या सुरांमध्ये माझा एक बेसूर खपून जायचा. पण मी सांगायचा मुद्दा असा की त्याच्यातही पार्टिसिपेट केलं आणि असं आनंद घेत सगळ्या गोष्टी करत होते मी. तर ते काही ठरलेलं नव्हतं. म्हणजे मज्जा येते तर हे करूया, मज्जा येते तर ते करूया, हे एवढं शालेय लेवलपर्यंत ठीक होतं. पण असं काहीच ठरलं नव्हतं की अरे बापरे आता ऍक्ट्रेसच व्हायचंय, आता मला खूप काही येतंय असं. आणि तेव्हा वातावरणही नव्हतं तसं. त्यामुळे ह्या गोष्टी डोक्यात फिट होण्यासारखं पण काही घडत नव्हतं. सो असं काही प्लॅन्ड नव्हतं की हेच करायचंय आणि तेच करायचंय. ज्या 2 गोष्टी समोर आल्या त्यातली एक म्हणजे नकळत या क्षेत्राकडे अगदी असं म्हणायला हरकत नाही. अगदी. आता तुम्ही आता म्हणालात की तसं ते वातावरण देखील नव्हतं. तर ज्यावेळेस तुम्ही जेव्हा सिनेसृष्टीत काम करत होता त्यावेळेसचं वातावरण असंच होतं काहीसं की मुलींनी या क्षेत्रात काम करणं तितकंसं जजमेंटल मानलं जायचं, म्हणजे तितकं सिक्युअर नव्हतं. तुम्ही तो सुरुवातीचा तुम्हाला अनुभव आला असेल आणि आई वडिलांचा सपोर्ट होता का या सगळ्यासाठी? आई बाबांचा सपोर्ट होता डेफिनेटली. आमच्याकडे मी म्हटलं तसं की मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे आमच्याकडे ह्या सगळ्याचं काही वातावरणच नव्हतं आणि कोणीच आमच्याकडचं या फील्डमध्ये नव्हतं. त्यामुळे त्या फील्डची माहिती सुद्धा नव्हती. गंध निशिगंधाचा पण माझ्याकडे आलं ते प्रभाकर पणशीकर काकांनी अप्रोच केला. मग त्यांनी बोलावून घेतलं, माझी ऑडिशन झाली, मग ते नाटक मी केलं. पण तेव्हा सुद्धा प्रोफेशनल नाटक म्हणजे काय, त्या नाटकाचे पैसे मिळतात किंवा त्याचे कुसे म्हणजे इव्हन मुंबईत कुठे कुठे थिएटर्स आहेत नाटकाची हे पण मला तेव्हा माहित नव्हतं. आणि मी तेव्हा FIBSC ला होते. तर त्यामुळे आई प्रत्येक वेळेला बरोबर यायची. म्हणजे रिहर्सलच्या वेळेला जोपर्यंत मला कळत नाही की कसं कुठून जायचं, कुठली ट्रेन कशी बदलायची, तोपर्यंत आई यायची. पण नंतर ती कधी आली नाही. प्रयोगांना पण ती कधी आली नाही. पण तिला खूप उत्साह होता की म्हणजे हे तू करून बघ असं तिचं म्हणणं होतं. आणि बाबांनी पण कधी मला अपोज केलं नाही की अरे बापरे तू कुठे येतेस, हे फील्ड असं आहे. फक्त त्यांचं म्हणणं होतं की आपण कुठेही जाऊ तिथे आपण जरा सांभाळून असलं पाहिजे. माणसं सगळीच वाईट असतात किंवा सगळीच चांगली असतात असं नाही. त्यामुळे आपणच आपली सावधानता बाळगून आपण पुढे गेलं पाहिजे.
एवढंच त्यांनी सांगितलं होतं, पण कुठलीच रिस्ट्रिक्शन्स अशी नव्हती. आणि या फील्डचं म्हणशील तर आपल्या फील्डचं मला असं वाटतं की आपण प्रकाशात असतो, लोकांसमोर असतो, त्यामुळे या फील्डमधल्या बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात. पण चांगल्या वाईट दोन्ही. आता वाईट गोष्टींचं म्हणू आपण तर ते प्रत्येक फील्डमध्ये कुठे ना कुठेतरी त्या गोष्टी आहेतच, त्या गोष्टी घडतच असतात. आणि त्याच्यासाठी आपण स्वतः खंबीर असणं किंवा आपण आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींना विरोध करणं आणि आपण तेवढं स्ट्रॉंग असणं, ही पर्सनॅलिटी आपली आपणच डेव्हलप करायला लागते. त्यासाठी तुम्ही सतत कुणाचा तरी आधार घेऊन नाही वावरू शकत. इंडिपेंडेंट होणं खूप महत्वाचं आहे. मग ते फक्त हे फील्डच नाही, वाईट गोष्टी सगळीकडेच घडत असतात आणि त्याला तोंड आपण दिलं तर त्या थांबतात सुद्धा. आणि चांगल्या गोष्टी तर असतातच आपल्या आजूबाजूला. तर हे फील्ड आपल्या गोष्टी फक्त बाकीच्यांपर्यंत पोहोचतात म्हणून लोकांना असं वाटतं की हे फील्ड जास्त इन्सिक्युअर आहे किंवा इथे जास्त वाईट गोष्टी घडतात किंवा मुलींसाठी सेफ नाहीये, असं तेव्हा जे एक होतं त्या फील्ड भोवती बलय, ते कदाचित त्या कारणामुळे असू शकतं. कारण लोकांना तेवढ्या गोष्टीच न्यूजमधनं, बातम्यांमधनं तेवढं दिसायचं की अरे बापरे हे झालं, अरे बापरे ते झालं. पण फक्त तेच नाहीये. म्हणजे ते जर 4% असेल तर उरलेले 96% हे खूप छान घटना घडणारे आहेत. सो हे फील्ड इन्सिक्युअर आहे किंवा सेफ नाहीये असं मला नाही वाटत. प्रत्येक गोष्ट ही आपल्यावर डिपेंडेंट असते. म्हणजे आपण कसं वागतो, आपण आपल्याला कसं प्रेझेंट करतो समोर, एखाद्या समोर, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही जर एखाद्याला म्हणजे हाताचं बोट धरायला दिलं तर तो हात धरूच शकतो. आणि त्यासाठी विरोध करणं हे तुमची जबाबदारी आहे आणि न घाबरणं हेही तुम्ही स्वतःला तयार करण्याची एक गोष्ट आहे. तर फक्त तेवढं डोक्यात ठेवून या फील्डला नावं ठेवणं हे मला तेवढं नाही पटत. माझ्या बाबतीत अशा कुठल्याच गोष्टी घडल्या नाहीत. कारण एकतर मी खूप सडेतोड आहे. म्हणजे मी तेव्हाही होते. मला न आवडणाऱ्या गोष्टीही मी ज्या व्यक्तीच्या आवडत नाही त्याच्या समोरही, आणि जर 4 लोकांमध्ये ते सांगणं गरजेचं असेल तर 4 लोकांमध्येही मी बऱ्याच वेळा सांगितलं की अरे हे असं वागलं, मला नाही आवडलं, की ती गोष्ट तिथेच थांबली जाते. सो ते एक होतं. आणि सेकंडली मला असं वाटतं की माझ्यात सगळ्यात मोठा एक फायदा मला असा होता की मी ह्या फील्डमध्ये आल्याच ऑलमोस्ट लग्न केलं. त्यामुळे अवी आणि मी म्हणजे आमचं प्रेम झालं आणि त्याच्यानंतर आम्ही लगेचच 1-1.5 वर्षात लग्न केलं. सो ह्या गोष्टी घडण्यासाठीचा वेळच नव्हता माझ्या आयुष्यात. त्यामुळे मला त्या कधीच तसे अनुभव आले नाहीत. म्हणजे काही लोकांना येतात, त्यांची चूक नसताना येतात, पण ते आता काय म्हणूया की ओल्याबरोबर सुकं पण जळतं, तर सुक्याबरोबर ओलं जळतं, ओल्याबरोबर सुकं जळतं, तसं आहे ते. सो त्या गोष्टी आपण जरा बाजूला ठेवल्या किंवा चाळणी मारली तर बऱ्याच गोष्टी आपल्यावर डिपेंड असतात आणि आपण त्या कशा त्यांना तोंड देतो, कशा फेस करतो, याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. पण आता तशी कोणतीच गोष्ट उरली नाही सिक्युअर इन्सिक्युअर, की आता सगळं मुली सेफ आहेत. सेफ आहेतच, पण घडणाऱ्या घटना घडतातच. म्हणून मला असं वाटतं की त्या आपण नुसत्या मनात न ठेवता किंवा आपण त्याच्यावर रिॲक्ट न होता, ज्या गोष्टी जिथल्या तिथे जर थांबायला हव्या असतील तर तेव्हा रिॲक्ट होणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे अशी गोष्ट घडतीये ही 4 लोकांना कळली तर ती गोष्ट अनवॉन्टेड गोष्ट घडण्यात थांबू शकते. तरी आता मला तुम्हाला सिनेमांबद्दल विचारायचंय. मराठी सिनेमे आम्ही तुमचे पाहिलेत. आम्ही म्हणजे तुमचे जे सौजवळ रूप, तुमचे ते लांबच लांब केस, ती वेणी, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येक सिनेमामध्ये हा तुमचा लुक आम्हाला पाहायला मिळायचा. हा आधीच ठरलेला असायचा? तेव्हा असं काही फार लुक ठरणं, स्टायलिंग वगैरे असं काही नव्हतं. म्हणजे मराठी फिल्म्समध्ये जनरल साड्या तर असायच्याच. लग्न झालंय म्हणजे साड्याच नेसायच्या आणि लग्नाच्या आधी चुडीदार घालायचे, एवढंच डिसाइडेड असायचं. पण तुम्ही केसांच्या लाईफ मध्ये पण कसे असायच्या? म्हणजे मी तशीच होते. मी ऑफ स्क्रीनही तशीच होते. मला साड्या नेसायला तर अजूनही आवडतात. पण यू वोंट बिलीव्ह की मी अगदीच आता एक 10-15 वर्षापूर्वी किंवा फार तर आपण 20 वर्ष म्हणूया,
तेव्हापासून मी ट्राउझर्स जीन्स घालायला लागले. ऑर एल्स मी कॉलेजमध्ये पण मला आठवत नाही कधी मी जीन्स घातले. म्हणजे मला ते त्याच्यात कम्फर्ट झोनच नसायचं की ती मला छान दिसणारच नाही असं एक माझं ठरलेलं होतं. मध्ये पण खूप छान दिसतात. पण ते माझी एकतर इंडियन फिगर आहे आणि त्याच्यात तेव्हाही मी अशी खूप छान गोबरी होते, अशी भरलेली होते, त्यामुळे ते छान नाही दिसणार असं मला सतत असायचं. मग मी चुडीदार घालायचे किंवा ब्लाउजेस पण तेव्हा माझे म्हणशील तर माझे असे 3/4 ब्लाउजेस जास्त असायचे. कारण मला इनिबिशन होतं की बापरे मला माझे दंड खूप दिसतात आणि माझे हात मी जाड वाटते अशा, आणि मी 3/4 ब्लाउजेस घालायचे. सो फिल्मचे असे लुक तेव्हा काही ठरलेले नसायचे. आणि केसांचं म्हणशील तर माझे खूप जाड आणि खूप लांब केस होते, त्यामुळे बरं तेव्हाच्या हेअर ड्रेसर्सच्या त्या दरम्यानही आम्हाला असायच्या किंवा आमच्या बरोबर असायच्या ह्या मावशी म्हणून जास्त असायच्या. म्हणजे त्या आमच्या मदतीला, आमच्या सोबतीला किंवा साडी नेसताना मदत करायला किंवा मग केस बांधून देतो, गजरेच लावून देतो, अशा ह्याच्यातल्या असायच्या. त्यांनी म्हणजे तेव्हा तर ब्युटी पार्लरचा कोर्स करून हेअर ड्रेसर्स आलेल्या असायच्या. तर त्या फार स्टायलिंग आणि असंही तेव्हा नव्हतं. आणि मला भीती वाटायची की माझे केस एवढे छान आहेत, खूप मोठे जाड आहेत, तर मग मी सतत त्याला काही ना काहीतरी लावलं, मी सतत हेअरस्टाईल्स केल्या तर ते खराब होतील, तुटतील, त्यामुळे मी त्यांना हातच लावायला द्यायचे नाही. सो एकतर आंबाडा असायचा किंवा मी क्लचर लावायचे किंवा वेणी घालायचे आणि गजरे मोकळे केस पण असायचे. हा, मोकळे रेअर असायचे कारण म्हणजे खूप होते तेव्हा केस, त्यामुळे तोच लुक मग ऑलमोस्ट सगळ्या सिनेमांमध्ये तोच लुक असायचा. कारण मीच काही वेगळं करायला द्यायचं नाही की नको मला हे दुखतं, मला ते दुखतं आणि माझे केस तुटतील तर नको, त्यामुळे ते लुक. पण तरी असे कॅरेक्टर्स आणि आता एक ह्या फिल्ममध्ये असा आहे त्या फिल्ममध्ये वेगळा लुक असं ठरलेलं नव्हतं. नंतरच्या काही फिल्म्समध्ये मात्र मग प्रॉपर स्टायलिस्ट यायला लागले, मग जरा लुकवर काहीतरी मेहनत घ्यायला लागलेलो. मग मी एका फिल्ममध्ये लेन्सेस लावल्या आहेत, मग त्याच्यात मी हाफ विग लावला होता. तर मग असं थोडं नंतरच्या काही काळामध्ये घडलं, पण अदरवाईज तोपर्यंत साधं सोपं छान. म्हणजे तुमचं जे हेअर कट दाखवला होता शॉर्ट, तुम्ही कदाचित वेस्टर्न वेअर देखील केलेला ना? त्याच्यात नाही, त्याच्यात मी स्लीवलेस ब्लाउजेस घातले होते फर्स्ट टाइम. उमेश नामजोशींनी ती डिरेक्ट केली होती फिल्म आणि स्लीवलेस ब्लाउजेस मी फर्स्ट टाइम म्हणजे फिल्मला पण घातले आणि मी आयुष्यातही पहिल्यांदा घातले होते आणि लेन्सेस लावल्या होत्या मी त्या फिल्मला. बरं, आता तुम्ही केसांबद्दल बोललात तर मला विचारायचं, सौंदर्याबद्दल तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, तर केस एवढे तेव्हाही तुमचे तेवढेच घनदाट लांब केस होते, आजही तितकेच लांब आणि तसेच दाट केस आहेत, काय रहस्य आज दाट नाहीये, तर खूप पातळ झाले, मला ते जाणवतात, अगदीच पावपट राहिलेत केस. पण मुळात ते आई आणि आजीकडनं आलेले आहेत आणि मलाही ते तेवढेच आवडायचे, त्याच्यामुळे मी त्याची काळजी घेतली पुढे. अदरवाईज 10वी नंतर आईनी माझी वेणी घालणं सोडलं आणि मग मला असं आलं की अरे आता माझे पातळ झाले केस, आता तू काही काळजी घेत नाहीस. पण आई त्याच्यावर खूप मेहनत घ्यायची. म्हणजे तेव्हा म्हणजे आई तेल तयार करायची, आवळ्याचं तेल तयार करायची, रिठ्यांनी न्हायला घालायची, तीच वेण्या घालत असायची, त्याच्यामुळे ते चांगलेच राहिलेले असायचे. आणि शाळेत आपण कंपल्सरी 2 वेण्या असतात ज्या रिबिनीने बांधलेल्या असतात वरती, त्यामुळे केस तुटण्याचा काही संबंध नसतो आणि त्यांची काळजी घेतली जाते. बरं, दर रविवारी न्हायचं, मग त्याच्या आधी तेल तर आपण दर आठवड्याला म्हणजे चालूच असतं ना, दररोज वेण्या घालताना तेल लावलं जायचं, तर ती काळजी तशी घेतली जायची. मग ती वाफ पण द्यायची किंवा तेलच जास्त काय, मग ती केसांना लावायला अशा बऱ्याच गोष्टी काय 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 करत बसायची वेगवेगळं, आणि ते मला आवडायचंही रादर. मग नंतरही इव्हन तिने मला पुढे पण लग्नानंतरही तिने मला बऱ्याच वेळा तेल करून दिलंय किंवा असं तेल करून लाव असंही सांगितलंय. तर ते तीही काळजी घ्यायची, मुळात ते लांब होतेच, त्यामुळे ते राहिले होते बऱ्यापैकी. आणि नंतरही मला आवड असल्यामुळे मी पण त्याच्या पुढे ते कंटिन्यू केलं की आता काय आणखीन छान लावता येईल, काय करता येईल, हेड मसाज केला तर ते राहतील का, तर अशी काळजी घेत गेले मी पण. म्हणूनच तुमचे आजही केस तितकेच आणि खूप छान दिसतात, ते तुमच्या लुकला ना संपूर्ण करतात खरं तर बघायला गेलं. बरं ताई, तुमचे व्हिडिओज आम्ही फिटनेसचे व्हिडिओज पाहतच असतो, सगळेच पाहत असतात सोशल मीडियावर. आत्ताच्या या वेळेला इतक्या ह्या धावपळीच्या दिवसात स्वतःला फिट ठेवणं किती महत्वाचं आहे, किती वेळ देतात त्यासाठी? स्वतःला फिट ठेवणं तर महत्वाचंच आहे. आपण ऍक्ट्रेस असो किंवा आपण हाऊसवाईफ असू दे, कोणीही असू देत, म्हणजे कुणीही असू देत, पण फिट राहिलंच पाहिजे असं मला वाटतं. कारण तुम्हाला ज्या मुवमेंट्स किंवा तुम्हाला
जे काही करायचंय ते तुम्हाला एफर्टलेसली करता आलं तर ते त्याच्यात आनंद आहे. त्यामुळे फिटनेस महत्वाचा आहे. म्हणजे आता 50 नंतर म्हणशील तर जिने चढणं, उठणं, बसणं, धावणं, नाचणं, जे काही असेल त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला छान करता आल्याच पाहिजेत. आणि पुढच्या वयामध्ये सुद्धा आपण सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणं यासाठी तो फिटनेस मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आणि फिटनेस असेल, तुम्ही छान राहिलात, तुम्ही स्वतःवर मेहनत घेतली तर तुम्ही प्रेझेंटेबल दिसता. आणि ते प्रेझेंटेबल असणं हे खूप महत्वाचं असतं, कारण त्यांनी तुमच्यात कॉन्फिडन्स येतो आणि तुम्हाला मग आयुष्य जगताना कंटाळा येत नाही. म्हणजे सतत तुम्हाला एक काहीतरी असं की अरे आता हे करून बघायला पाहिजे, अरे आता ते करून बघायला पाहिजे. नाविन्याचा ध्यास घेत राहणं सातत्याने आणि तो ध्यास लागणं ह्याच्यातच मला असं वाटतं की आपण रेज्युमिनेट होत असतो आणि ती ऊर्जा आपल्यात कायम असते. त्यामुळे फिटनेस हा त्या सगळ्या प्रकारातला एक समजला जातो असं मला वाटतं. कारण त्यांनी तुम्ही सतत एनर्जेटिक राहता की अरे आज मला हे आसन जमलं नाही, पण अजून मी 15 दिवसांनी 20 दिवस प्रॅक्टिस केली तर मला हे आसन जमेल. आणि मग ते जमल्यानंतरचा जो आनंद आहे तो फक्त ते आसन जमल्याचा नाहीये, तर तो आपल्यात तो फिटनेस आलाय त्याचा तो आनंद आहे की आपले जॉईंट्स दुखत नाहीयेत, आपण फ्लेक्झिबल आहोत. आणि त्यासाठी मेहनत घेणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आजकालच्या नवीन पिढीने सुद्धा मला असं वाटतं की फिटनेसकडे लक्ष दिलंच पाहिजे. म्हणजे झोप, आहार, व्यायाम या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण अननोईंगली आपण खूप काम बसून करतो आणि खूप एंगेज असतो आपण. आयदर ऑनलाईन कामं असतात बऱ्याच लोकांची, किंवा आपण रिकाम्या वेळात आपण मोबाईलच बघत असतो, किंवा वाचत जरी असतो तरी आपण एका जागी बसून आपण एंगेज असतो त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये. सो तुम्ही तिथून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज केले पाहिजे, तुम्हाला चाललं पाहिजे, तुम्हाला खूप धावता येत असेल तर धावलं पाहिजे. सगळ्या छान छान ऍक्टिव्हिटीज जेवढ्या करता येतात तेवढ्या त्या करून बघितल्या पाहिजेत असं वाटतं. ही मराठी सिनेसृष्टीत आणि टेलिव्हिजनवर प्रेक्षक आहेतच, चांगला चाहता वर्ग आहेत. मात्र आता सोशल मीडियावर देखील तुम्ही जे वावरता ना, तुमचे रील्स, म्हणजे वाट पाहत असतो की आता आज ऐश्वर्याताई कोणत्या साडीमध्ये आम्हाला पाहायला मिळतील, कोणत्या रील्स मध्ये कोणता डान्स करतील. म्हणजे चाहता वर्ग तुम्ही जो बनवलाय ना तो कमाल आहे खरं तर. लोक व्यवस्थित सपोर्ट जुळलंय त्या सोशल मीडिया सोबत. हो, म्हणजे मला सोशल मीडिया आवडायला लागला. एकतर मी याची सुरुवात केली जेव्हा मी इंस्टाग्राम ओपन केलं ते माझ्या एका नाटकाच्या निमित्ताने अश्विनी कासारने माझं अकाउंट ओपन करून दिलं होतं. तोपर्यंत मला काहीच माहित नव्हतं. फेसबुकला पण मी तेवढी ऍक्टिव्ह नव्हते आणि नकोच होतं मला फेसबुक. आणि त्या नाटकाच्या दरम्यान इंस्टाग्राम सुरू झालं, तिने अकाउंट ओपन केलं, तरी मी तेवढी ऍक्टिव्ह नव्हते. मग पुढे मधुरा जोशी असेल, तितिक्षा असेल, त्यांच्या मदतीने मी एक एक गोष्टी शिकत गेले. आणि मग पोस्ट कसं करायचं, स्टोरी कधी टाकायची आणि पोस्ट कधी टाकायची, इथपासूनच सुरुवात होती माझी की नक्की काय असतं, हे का करायचं असतं. आणि मग ते करता करता मला असं हळूहळू जाणवायला लागलं की हे एकतर छान आहे आणि ह्याच्यात आपल्याला छान छान गोष्टी शिकायला मिळतात. आणि एक एक काहीतरी आपण अशी करतो, चला आज मला रीलवर लिहिता आलं, किंवा मला आज रील एडिट करता आलं, किंवा आज मला ट्रेंडिंग रील कुठलं हे मला कळलं आणि त्या पद्धतीने मी आज छान एक छोटासा व्हिडिओ केला. ह्याच्यातला आनंद मला येत गेला. आणि सेकंडली मला असं वाटतं की खूप छोटे छोटे ब्रँड्स आजकाल ऑनलाईन त्यांचा बिझनेस वाढवतायत, किंवा त्यांचा म्हणजे हाऊसवाईफ्स अनेक आहेत की ज्या छोटे छोटे बिझनेस त्यांनी सुरू केलेत. तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे असं मला जाणवलं त्या सगळ्या प्रवासामध्ये. आणि मग कळलं की अरे करायला काही हरकत नाही. म्हणजे आपल्याला फार कष्ट न घेताही आपण जर एखाद्याला मदत करू शकत असू आणि त्या गोष्टीने, एखाद्या रीलने, एखाद्या पोस्टने, एखाद्या फोटोनी जर त्यांच्या बिझनेसला हातभार लागत असेल आणि त्यांना 100 इन्क्वायरीज येत असतील त्यांच्या प्रोडक्टसाठी, तर हे कुठेतरी आपण करायला पाहिजे. कारण हे करण्यात आपल्यालाही आनंद मिळतोय आणि आपल्या आनंदाचा दुसऱ्याला फायदा होतोय. हे गणित कुठेतरी जाणवलं मला. आणि मग असं झालं की करत जाऊया आपण, मजा येईल. आणि मग हळूहळू फॉलोअर्स वाढत गेले आणि ते वाढतायत आता. सुरुवातीला ट्रोल करत गेले बरीच लोक. पण तुम्ही हे गोष्ट पॉझिटिव्हली घेतली ताई, म्हणजे ट्रोलर्सला तुम्ही ज्या पद्धतीने उत्तर देत होतात. हो, मला असं वाटत होतं की तुम्हाला जे वाटतंय तसं नाहीये. हे तुमचं म्हणणं खोडून काढण्यासाठी, किंवा उगाच आता रिकामा वेळ आहे तर आपण काहीतरी वाईट कमेंट्स करूया, असा मुद्दा फार चुकीचा आहे.
आणि तो मला खोडून काढायचा. तो खोडला गेलाय आता गेलाय, आता अगदीच बऱ्यापैकी, म्हणजे ते लोक माझ्या वाट्याला येत नाहीत. आणि काही जे अगदीच नाठाळ लोक होते त्यांना मी ब्लॉक केलंय, कारण मला नकोच आहेत ते माझ्या आयुष्यात. तर आता ते चित्र खूप पालटलंय आणि कदाचित लोकांना कळलं असेल की मी कशी आहे, किंवा मी काय एक्झॅक्टली प्रमोट करते, किंवा मी सोशल मीडियाला काय कॉन्ट्रीब्यूट करते. तर ते कदाचित पटत असेल लोकांना. काही काही मध्ये मध्ये येतात कमेंट्स, पण मला असं वाटतं की इट्स ओके, ते आपण इग्नोर करू शकतो. त्यांना आपण सगळंच बदलायला गेलं तर ते बदलूच शकत नाही. आता तो माइंडसेट माझाही झालाय की फार त्रास झाला तर आपणच ब्लॉक करायचं, आपण फार चर्चा करत बसायची नाही. पण 90% म्हणशील तर त्याचा मला आनंद वाटतो, मला मजा येते, लोक भेटतात. म्हणजे पूर्वी एकतर महाश्वेता तुमची बघितली हा एक कॉमन असतं की अरे तुमची महाश्वेता बघितली, आणि तेव्हा आम्ही लहान होतो, हे जे वाक्य आहे हे फार त्रासदायक असतं की तेव्हा आम्ही खूप लहान होतो आणि आम्ही महाश्वेता बघितली. पण महाश्वेता हा माइलस्टोन आहे माझ्या आयुष्यातला, तर त्या बाबतीत लोक बोलतात. आणि एखादं सिरियल चालू असेल तर त्याच्या बाबतीत बोलतात, पण भरभरून बोलतात ते सोशल मीडियाच्या बाबतीत, की आम्ही रील्स बघतो, आम्ही तुमचे फोटोज बघतो, आम्ही हे बघतो, आम्ही ते बघतो, आणि आम्हाला ते आवडतं. सो मला असं वाटतं की त्यालाच करून मला विचारायचं, म्हणजे तुम्ही तर डान्सर आहातच. नाही, तुम्ही छान डान्स करता, पण मी अजिबातच डान्सर नाही. म्हणजे तू माझे आधीचे म्हणजे सगळे चित्रपट बघशील, सगळेच चित्रपट, कारण तोपर्यंत मी ऍक्टिव्हच नव्हते इकडे. तर मला खूप कॉम्प्लेक्स होता, आणि मला अजूनही खूप कॉम्प्लेक्स आहे की मला येतच नाही. मी अनेक वेळा शिकण्याचा कन्व्हिन्स करायला पाहिजे की तुम्ही डान्सर नाही. मी अनेक वेळा शिकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी लहानपणी पण मला आई कथ्थक शिकायला घेऊन जायची, पण तेव्हा माझे पाय सुजायचे, पाय दुखायचे अगदी लहान असताना. मग माझ्या डॉक्टरनी आमच्या बंद केलं की नको म्हणून. तर तेव्हा ते राहिलंच. मग मी अख्ख्या कॉलेजमध्ये कुठेच कधीच डान्स केला नाही, कारण मला भीती, मला पोटात गोळा की अरे बापरे आता डान्स करायला लागणार आहे, अरे बापरे पार्टीजला गेल्यावर आता हे लोक डान्स करतात, अरे बापरे. म्हणजे इतकं मला भीतीच होती मला त्या सगळ्या प्रकाराची. आणि माझ्या चित्रपटांमध्ये सुद्धा मी सांगायचं की मला डान्स नाही येणार, मला नाही नाचता येणार, मला नाच नको, नाचाचं गाणं नको. मग तिथे डान्स मास्टर असायचे, मग त्या काहीतरी अशा इकडे फिरतायत तिकडे फिरतायत, मग धावतोय पकडतायत वगैरे, अशा सगळ्या स्टेप्स असायच्या. आणि तेवढंच केलं मी. फक्त आठवतंय की सौभाग्यकांक्षिणी नावाच्या फिल्ममध्ये मी समीर धर्माधिकारी बरोबर एक सिक्वेन्स केला होता, जो आमचा पावसातला सगळं सिक्वेन्स होता. आणि त्याच्यात आम्ही प्रॉपर रिहर्सल करून वगैरे एक छोटा परफॉर्म, एक कडवं आम्ही डान्स करतो ना पावसात वगैरे, असं होतं. पण तोही तेवढा डान्समध्ये छान नव्हता, मी तर फारच बत्तड होते. त्यामुळे मला तेवढं काय म्हणूया की अरे बापरे असं झालं नाही, पण त्याची प्रॅक्टिसही केली होती आम्ही. तर ऍटलिस्ट तेव्हा हात आणि पाय एकत्र व्यवस्थित मुवमेंट मध्ये होते, पण अदरवाईज म्हणशील तर मी कधीच कुठेच डान्स केला नव्हता. आणि आता मी तुला तेच म्हटलं ना की सोशल मीडियामध्ये हळूहळू आपण शिकत जातो. ती माझी शिकण्याची प्रोसेस मला खूप आवडते. पण ती तुमची शिकण्याच्या प्रोसेस सोबत तुम्ही अविनाश सावंत सुद्धा खूप छान उलट तो डान्स चांगला करतो. हो, म्हणजे ते डान्स करतात, पण तो आधीपासूनच त्याला डान्स येतोच, म्हणजे तो ते एन्जॉय करतो आणि तो ते करतो. पण तुम्ही दोघं जेव्हा डान्स म्हणजे व्हिडिओ शूट करता तसं मी पाहतो, म्हणजे या किती कमाल आहे. म्हणजे पैसा कमवणे एक गोष्ट वेगळीकडे, आणि आपल्या जोडीदारासोबत डान्स करणं, म्हणजे ते अगदी केसात गजरा माळेपर्यंत आणि त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव. तर तेव्हा काही गमती जमती करतात व्हिडिओ शूट होताना? आमची भांडणच होतात जास्त. कारण म्हणजे माझं म्हणणं असं की राईटनी जायचंय लेफ्टनी जायचं, पण मला हे जमत नाहीये, तर मग आपण हे करूया, हे मला जमतंय आणि हे तुला तर जमतच कुठलंही. पण त्याचं म्हणणं असं की अरे हे छान नाही वाटत आहे. मग त्याच्यावरून आमचं सुरू होतं की ओके, मग ते कोऑर्डिनेट होतं की अच्छा ही ऍक्शन आपल्याला, आपण इकडनं लेफ्टनी सुरू करणार आहोत, आपण राईटनी सुरू करणार आहोत. तर त्या सगळ्या ह्याच्यात परत रीलचं टायमिंग सेट करा, टायमर लावा, मागे या, ऍक्शन करा, मग सिंक जातं कुठेतरी, असं सगळं चालू असतं. तर गमती जमती म्हणजे ह्या चिडचिडीच्याच गमती जमती जास्त होतात. आणि काही वेळेला माझं मलाच हसायला येतं की काय आपण केलं आणि कसं दिसतंय ते, त्यामुळे मी मध्येच फुटते. सो हे सगळं चालू असतं रील्स करताना. पण मजाही येते तेवढीच की त्याची आम्ही आधी 4-5 वेळा रिहर्सल करतो. मग मी साडी नेसणार असेल तर मी साडी नेसते, मी चला आता फायनल आता करून टाकूया आपण, आणि मग कॅमेरा सेट करून रील्स केली जातात. पण ती एक मजा येते, मला आवडते. आणि आम्हाला देखील पाहायला आवडतं, कारण मी वाट पाहत असतो तुमचं कपल शूट कधी येणार आहे.
तुमच्या लव्ह स्टोरी बद्दल तर सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही एफर्ट घेऊन त्यांना प्रपोज केल्या, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण आपण स्त्रियांना एखादी गोष्ट पारखताना खूप थोडा जास्त वेळ घेतो असं मलाही वाटतं. तुम्ही घेतला असेल अविनाश सरांना पारखण्यासाठी वेळ, कारण आता 30 वर्षांपर्यंत तुमचा संसार झालाय. कसा आहे एकंदरीत प्रवास? तर छानच आहे. ज्या वेळेला आपण सगळं आपल्या मनाप्रमाणेच घडत असतं तेव्हा आपल्याला ते सगळं छानच असतं. अर्थात त्या सगळ्या प्रवासामध्ये काही काही ठिकाणी काही काही टप्पे असे असतात की जिथे आपल्याला ऍडजस्ट करायला लागतं. काही काही टप्पे असे असतात की आपल्यासाठी समोरच्याला ऍडजस्ट करायला लागतं. आणि काही काही वेळेला आपण एकमेकांसाठी असतो आणि एकमेकांसाठी जगत असतो. तर ह्या सगळ्याच गोष्टी आपण ज्या वेळेला स्वीकारतो आणि या सगळ्याच गोष्टी आपण आनंदाने पार पाडत असतो तेव्हा तो प्रवास डेफिनेटली छानच होत असतो. तर तसाच हा 30 वर्षांचा प्रवास आहे की एकतर अभि खूप केअरिंग आहे. त्यांनी तो सतत काळजी घेणं, म्हणजे माझीच अशी नाही, कुणाची तो सतत काळजी घेत असतो. समोरच्याला आनंद होईल असं तो सतत मागण्याचा प्रयत्न करत असतो किंवा गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्याच्याबरोबर तर माझी 30 वर्ष कधी गेली मला खरंच कळलं नाही. म्हणजे भांडणं होतातच, वाद होतात, आम्ही लहान मुलासारखे भांडत असतो. ते सगळ्या गोष्टी त्या सगळ्या पॅकेजमध्येच येतात. पण अदरवाईज तो एकतर खूप काय म्हणूया मॅच्युअर्ड आहे आणि माझ्याहून 8 वर्षांनी मोठा आहे. त्यामुळे त्यांनी सतत मला असं जपत आलाय तो. सतत असं फुलासारखं ठेवत आलाय तो. कुठे जी काही आम्ही एकत्र प्रोजेक्ट केली तेव्हाही आणि कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा. त्यामुळे मला तो एक कम्फर्ट झोन आधीपासूनच होता आणि तो आहे. म्हणजे कधी जरी म्हणजे अशी वेळ आली नाही खूप, पण जेव्हा अगदीच पैसे नाहीये किंवा आता आपल्याला काहीतरी मॅनेज करायचंय, आपल्याला काहीतरी आता खूप कठीण गोष्टींवर काहीतरी मार्ग काढायचा आहे, अशा सगळ्या ह्याच्यात पण तो कम्फर्ट झोन माझा कायम होता. कारण प्रत्येक वेळेला तू आहेस ना तू करशील किंवा तू आहेस ना तू कर, अशा ह्याच्यातच मी होते. त्यामुळे त्या जबाबदाऱ्या कधी डिरेक्टली माझ्यापर्यंत पोहोचल्या नाही. त्या अवीकडनं फिल्टर होऊन माझ्यापर्यंत येत गेल्या कायम. आणि प्रवास असा छानच झाला. म्हणजे संसार आमचा असा कधीच मला वाटत नाही की त्याच्यात कधी असं वाटलं की अरे बापरे आता इथून पुढे कसं जायचंय, असा क्षण कधी आला नाही. कारण ते एकमेकांच्या सामंजस्याने, एकमेकांच्या बरोबर, एकमेकांच्या सपोर्टमुळेच आम्ही सतत प्रत्येक टप्प्यावर पुढे जात आलो. तर मला असं वाटतं की त्या गोष्टी एकमेकांच्या सपोर्टनी, एकमेकांच्या मतांनी जर आपण स्वीकारत गेलो तर ते प्रत्येक वेळेला इझी होतं. म्हणजे फ्रिक्शन कमी होतं आणि तुमचं सुखकर होतं सगळा प्रवास. तर संसारात ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी जरी त्याला पुढाकार घेऊन विचारलं असलं तरी सुद्धा त्याने ती जाणीव सतत ठेवली की मी लहान आहे त्याच्यापेक्षा आणि त्याने खूप सांभाळून घेतलं असं मला वाटतं. त्यामुळे ते सगळं सोपं आणि सुखी झालं. मला ऐश्वर्याताई, अविनाश सरांबद्दल आपण बोललोच, तर मला अमेयाबद्दल विचारायचं. अमेय इथे राहत नाही, शिक्षणासाठी बाहेर असतो. जेव्हा तो येतो तेव्हा तुमच्याजवळ किती वेळ झाला होतो आणि किती छान बॉन्डिंग आहे तुमचं त्यांच्यासोबत? तो आत्ताच म्हणजे 1 वर्ष झालंय आता तो बाहेर आहे. त्याचा 3 वर्षाचा कोर्स आहे. तो ऍक्टिंग मध्येच पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय आणि आता तो वर्षभरानी मध्ये 1 महिनाभर आला होता. पण बॉन्डिंग तर काय असतं. आणि आता मला असं जाणवतं की व्हिडिओ कॉलमुळे आपण सतत एकमेकांच्या संपर्कात असतोच आणि त्यामुळे आपल्याला लॉंग डिस्टन्स कोणीतरी आहे आणि आपण आता इथे आहोत असा फील थोडा कमी येतो. कारण आपण सतत बोलत असतो, आपण सतत बघत असतो एकमेकांना. त्यामुळे पूर्वी जे होतं की अरे बापरे कधीतरीच फोन आहे, म्हणजे तेव्हा असेल कदाचित की आपण बघितलंच नाही आपल्या मुलाला कसा आहे तो, 1 वर्ष झालं आता. तर तसं थोडंसं ते आता कमी वाटतं कारण आपण सतत बघत असतो. पण आल्यानंतर तर खूप छान वाटतंच. कारण म्हणजे मुलगाच आहे. कोणत्या गोष्टी शेअर करतो तुमच्यासोबत? तो सगळ्याच शेअर करतो. पण त्याच्या पार्टनर बद्दल वगैरे असं कुठल्या गोष्टी? हो, त्याच्या मैत्रिणींबद्दल तो जास्त शेअर करतो. म्हणजे त्याचे असे कप्पे ठरलेले आहेत. नाटकाबद्दल असेल किंवा फायनान्स बद्दल असेल किंवा अशा काही गोष्टी असतील तर तो अभि बरोबर शेअर करतो.
किंवा हे मित्रमैत्रिणी असतील, काही बाकी गोष्टी असतील, कॉस्मॅटिक्स असेल किंवा काय म्हणूया हेअर केअर असेल, स्किन केअर, अशा सगळ्या गोष्टी तो माझ्याबरोबर शेअर करतो. त्यामुळे त्याने ते असं वाटून घेतलेलं आहे. आणि तो जेव्हा येतो, म्हणजे तो आत्ताच आला होता, तेव्हा वेळ तर मिळतोच, पण वर्षभर आणि 1 महिना आल्यानंतर ह्याला भेटायचं, त्याला भेटायचं, या नातेवाईकांना भेटायचं, या मित्राला भेटायचं, ह्याच्यातच 15-20 दिवस निघून जातात. पण छान वाटतं, म्हणजे ऍटलिस्ट आपण तो 1 महिन्याचा क्वालिटी टाइम एकमेकांबरोबर स्पेंड केला असा एक फील येतो. आणि मग आता तो परत तिकडे गेलाय 6 महिने, आता तो डिसेंबरमध्ये येईल मे बी. तर तोपर्यंत आपण व्हिडिओ कॉल आहेच, अहमदाबाद, त्याच्यातनं भेटतच राहतो. बरं ऐश्वर्याताई, आपलं नेहमीचं आयुष्य असतं हे धावपळीचं, त्यात तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काय करता? म्हणजे आध्यात्मिक आहात? मी आध्यात्मिक आहे, पण मी असं खूप देव नाही करत. म्हणजे मी पूजा रोज मीच करते घरातली. मी माझ्या घरात एका लाकडी पाटावर रोज रांगोळीनी गणपती काढते. इच्छा गणपती म्हणतात. आईनी मला सांगितलं होतं की लग्नानंतर की आता तू सासरी जाशील तर तू हा काढत जा. तर मला तो माझा मित्र वाटतो, त्यामुळे मी रोज सकाळी तो गणपती काढते, मग त्याच्याबरोबर भांडते, त्याच्याबरोबर गप्पा मारते. त्यामुळे स्वामींबरोबर म्हणा किंवा गणपती बरोबर, आमच्या घरातल्या देवांबरोबर माझं रिलेशन हे मला असं मित्रमैत्रिणींसारखं वाटतं. त्यामुळे त्यांची भीती नाही वाटत. मी कुठलेच उपास नाही करत, पण अमुक एक दिवशी अमुक एक केलं पाहिजे अशा याच्यात आता मी नाहीये. म्हणजे मी वटपौर्णिमा केली, मी संक्रांतीचे सुगडी पूजली, सगळं केलं, पण आता असं नाही वाटत की ते करायलाच हवं. त्याच्यात गंमत येत होती तोपर्यंत मी ते केलं आणि छान मजा घेऊन केलं. त्यामुळे मी अशी देव करणारी नाहीये, पण मी धार्मिक आहे. मला या सगळ्या गोष्टी, आपल्या ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या सगळ्या आवडतात आणि मी त्या करते जेवढ्या शक्य होतील तेवढ्या. देव मला असं वाटतं की मित्र म्हणूनच आपण जास्त त्याच्याकडे बघितलं पाहिजे. त्यामुळे त्याची भीती वाटत नाही आणि त्याच्याकडून आपल्याला एक सतत सपोर्ट सिस्टम असल्यासारखी एक ऊर्जा मिळत असते. आपला मित्र कसा आपण काहीही केलं तरी तो आपल्या बरोबर असतो. आपला खरा मित्र मैत्रीण जी आपली असेल ती जज नाही करत आपल्याला की अरे तू हे असं का केलंस, तू तसं काय, असं नाही करत ती. तसाच मला तो देव वाटतो की तो तुमच्या बरोबर सतत असतो. तो तुम्हाला कधीच जज करत नाही, तो तुम्हालाच कधी चूक म्हणत नाही. जर काही चूक घडली तर त्यातून बाहेर कसं यायचं आणि ते रिअलायझेशन तुम्हाला करून देण्याचं काम त्याचं आहे की ओके, ही गोष्ट मी चुकीची केली, आता ह्याच्या पुढे मी ही गोष्ट परत करणार नाही. ही जाणीव होणं एवढंच महत्वाचं आहे त्या सगळ्या घटनांमधनं. तर तो तुम्हाला शिक्षा नाही देत, तो तुमच्या बरोबर असतो. आणि हे आपण एकदा समीकरण मांडलं ना की मग त्याची भीती नाही वाटत आणि मग आपल्याला पॉझिटिव्ह राहण्यासाठी, आपल्याला एक ऊर्जा मिळण्यासाठी आपण त्याच्याकडे बघतो की अरे तू आहेस ना, मग मला काही काळजी नाहीये. तर असं माझं नातं आहे देवाबरोबर. अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केला, त्यात सोज्वळ सून, प्रेमळ मुलगी अशा भूमिका पार पाडल्या. मात्र आता जी तुम्ही भूमिका केली मालिकेत, अगदी निगेटिव्ह शेड होता. किती चॅलेंजिंग होतं? तुम्ही स्वतःला कसं कन्व्हिन्स केलं या भूमिकेसाठी? नाही, मला मजाच येत होती, मला खूप आवडत होतं. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेला तुम्ही टेलिव्हिजन किंवा इव्हन फिल्म मध्ये काम करता तेव्हा ते टीमवर्क असतं. तुमचे डिरेक्टर तुमच्या बरोबर असतात, लेखक, स्क्रीन प्ले रायटर, प्रोडक्शन, या सगळ्यांनी मिळून त्या सगळ्या भूमिकेत कॉन्ट्रीब्युट केलेलं असतं आणि मग तुमच्या वाट्याला 10% असतात की तुम्ही ऍक्टिंगनी ते करायचे. सो ही निगेटिव्ह भूमिका करताना आमच्या स्क्रीन प्ले रायटरनी ती खूप छान लिहिली होती. प्रत्येक एपिसोडमध्ये तिचा ग्राफ खूप छान होता, रुपालीचा किंवा विरोचकाचा. आणि जयंत पवार आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांनी तर ते फारच अप्रतिम पद्धतीने आमच्याकडून करून घेतलं होतं. म्हणजे ती कुठेही अशी लाऊड झाली नव्हती, पण त्यातला एक तो थ्रेट होता किंवा त्याच्यातले एक जी काय म्हणूया एक हुक पॉइंट जे होते ते प्रॉपर होते. आणि मग तो गाईड करायचा की हे असं केलं ना तुम्ही तर ती गंमत येईल, किंवा हे असं पुढे होणार आहे, त्याचं आपण इथून सुरुवात करतो त्या ग्राफला. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप सपोर्ट करतात. त्यामुळे सतत असं एक समीकरण माझ्या डोक्यात असतं की टेलिव्हिजन असेल, टेलिव्हिजनला जास्तच टीमवर्क असतं. आणि कारण ते दर एपिसोड तुम्हाला पुढचा माहित नसतो, एक 10 एपिसोडच तुम्हाला माहित असतात. तुमचं कॅरेक्टर काय टर्न घेणार आहे, नंतर काय घडणार आहे हे तुम्हाला माहित नसतं. पण तरी सुद्धा तुमचा डिरेक्टर तुम्हाला त्या दिशेने तुमच्या कॅरेक्टरला बरोबर घेऊन जात असतो. तर हे खूप महत्वाचं आहे. बरं ताई, तुमचे काही मराठी सिनेमे आहेत आधीचे, तर त्याचे मी काही स्क्रीनशॉट केलेत. तर ते स्क्रीनशॉट पाहून तुम्हाला काय आठवतंय त्या सीन बद्दल, किती मेमोरीज ताज्या होत आहेत ते आम्हाला जाणून घ्यायचे. ते फोटोज मध्ये तुमच्या रिएक्शन आम्हाला कॅच करायचे. ओके.
कॅमेऱ्याला दाखव. ऐक, ही झुळूक नावाची फिल्म होती. श्रेयस होता, गिरीश ओक होते, सोनाली होती, सोनालिका होती आणि देशपांड्यांनी ही फिल्म डिरेक्ट केली होती. ही फारच छान, म्हणजे माझ्या वाट्याला आलेली ही खूप एक छान फिल्म होती. कारण त्याचा विषय वेगळा होता. म्हणजे ती टिपिकल फिल्म नव्हती. म्हणजे सासू सून या झोन मधली ती नव्हती. ह्याच्यात ती खूप वेगळ्या गोष्टी होत्या. त्याचं रविशंकर जिंगऱ्यांनी त्याची गाणी लिहिली होती. कविता होत्या जी गाणी म्हणून वापरली होती याच्यात. ते काव्यही फार सुंदर होतं. म्हणजे आपण अजूनही जर बघितली युट्यूबला ती गाणी आहेत तर ते काव्य त्यांचं खूप सुंदर होतं. आणि ती गायिका असते या फिल्ममध्ये. आणि श्रेयस हा एक मित्र म्हणून तिच्या आयुष्यात येतो आणि तिला कसं छान वाटायला लागतं. म्हणजे नवरा डॉक्टर असतो, त्याचं तिच्याकडे कामाच्या व्यापात दुर्लक्ष होतं, त्यामुळे ती अशी विझत गेलेली असते की काय माझ्या आयुष्याला काही अर्थच नाहीये. पण श्रेयसचं कॅरेक्टर आल्यानंतर तिला ती ऊर्जा मिळते की अरे छान आहे आयुष्य, आपण जगायला पाहिजे. आणि म्हणजे ते त्याच्याबद्दलची एक मैत्री, एक्स्ट्रीम मैत्री, एक बॉन्ड, ते प्रेम नाही पण ती जी सीमारेषा एक मध्ये होती त्या दोन कॅरेक्टर्सच्या, ती खूप छान पद्धतीने या फिल्म मध्ये आली होती. आणि फारच सुंदर फिल्म होती झुळूक. झुळूकसाठी मला वाटतं स्टेट अवॉर्ड मिळालं होतं त्या वर्षीचं. त्या 2005 मध्ये आय थिंक हे असेल. 2005 मध्ये मला 3 वेगवेगळ्या अवॉर्ड फंक्शन्सना मला बेस्ट ऍक्ट्रेस मिळालं होतं. पण ते माझ्या 3 वेगवेगळ्या फिल्मसाठी होतं. सो त्यातली ही होती आणि याला स्टेट अवॉर्ड होतं या फिल्मसाठी मला. बरं, हा सिनेमात म्हणजे त्यावेळेस असं काही नव्हतं की कोणतरी पाहुणा कलाकार येतोय आणि ते पण बॉलिवूड मधला ऍक्टर आहे अक्षय कुमार, त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायची. त्याच्यासोबत एक सीन होता हा आमचा. आधार नावाची ही फिल्म होती, महेश टिळकरनी डिरेक्ट केली होती. आणि जे आमचे प्रोड्युसर होते तेच त्याच्यात को आर्टिस्ट म्हणून होते. म्हणजे माझ्या नवऱ्याचं काम त्यांनी केलं होतं आणि त्यांचा अक्षय कुमार मित्र पण होता आणि आय थिंक महेश टिळकरची पण ओळख होती तेव्हा. सो त्या एका सीनसाठी त्यांचं म्हणणं होतं की नाही त्यांनीच केलं पाहिजे. आणि तेव्हा तो आला होता. तुमची काय रिएक्शन होती जेव्हा तुम्हाला कळलं की त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायची? मला छानच वाटलं होतं. पण काय म्हणूया, अशी एक म्हणजे भीती किंवा ओव्हर एक्साइटमेंट अशा दोन्ही बाजूनी मला काहीच नव्हतं. मी खूप न्यूट्रल होते की ठीक आहे म्हणजे एक सीनच करायचं ना, करूया. पण छान वाटलं डेफिनेटली मला की ओळख झाली. ओळख म्हणजे त्या तेवढ्यापुरती असेल ती, कारण ते काही नंतर लक्षात नाही राहत किंवा आपणही काही कॉन्टॅक्ट मध्ये नसतो. अगदीच एक सीन होता. पण ऍटलिस्ट ती मेमरी म्हणून माझ्यासाठी खूप महत्वाची आहे की इतक्या मोठ्या बॉलिवूड ऍक्टर बरोबर ऍटलिस्ट मी स्क्रीन शेअर केलाय आणि छान एक सीन केलाय त्याच्याबरोबर. मजा आली हे करता. चूल लाडकी सासरची ही माझी पहिली फिल्म. मामांनी माझ्या सासऱ्यांचं कॅरेक्टर केलं होतं. मामांनी खूप सपोर्ट केला या फिल्मच्या वेळेला, कारण मी एवढी रॉ होते. कॅमेरा फेसिंग कसं करायचं असतं, काय असतं, ही काही मला जाणीवच नव्हती त्यावेळेला. पण ऍक्टिंग सुद्धा माझी, कारण नाटक म्हणजे अगदीच या फील्डमध्ये येऊन 1-2 वर्षच झाली होती. 1 वर्षच झालं होतं. नाटकच करत होते मी आणि सिरियल महाश्वेता ह्याच्यानंतर केली मी. सो मला तेवढा एक्सपिरियन्स पण नव्हता की मला हे करता येईल का, कॅमेरा फेस कसा करता येईल. किंवा तेव्हाची जी पद्धत होती की लिनियर सीन्स जायचे नाही ना, कुठलाही सीन कधी केला जायचा, तर तो ग्राफ आपल्याला मेंटेन करता येईल का. VK नाईकांनी ही फिल्म डिरेक्ट केली होती आणि यशवंत वालकर तेव्हा चीफ असिस्टंट होते, तर त्यांनी मला खूप मदत केली होती. ते मला कॅमेऱ्याच्या इकडनं सांगायचे थोडंसं येऊ दे डोळ्यात पाणी, थोडंसं असं येऊ दे, छान दिसेल ते किंवा ते. तर असं खूप छान टीम जमली होती. आणि मामांनी तर मला खूप प्रेशर आलं होतं की इतका मोठा माणूस आणि त्यांच्याबरोबर मला आता काम करायचंय, त्यांच्याबरोबर सीन्स करायचे, कसं जमणार आहे मला, मग ते म्हणजे काय वाटेल त्यांना. पण त्यांनी ते कधीच जाणवू दिलं नाही की त्यांचं कधीच प्रेशर आलं नाही. त्यांनी खूप सपोर्टिव्हली सांगत होते की असं नाही, असं कर, असं नाही, तसं नाही, हे असं करू नकोस, हे असं करू नकोस, हे छान नाही दिसत. आणि तेवढंच लाईट वातावरण असायचं सेटवर, त्यामुळे त्याचं प्रेशरही नाही आलं.
पण ही फिल्म पण फार लोकांना अजूनही स्मरणात आहे. ही फिल्म सौभाग्यकांक्षिणी. लक्ष्मीकांत दादांबरोबर मी ही एकच फिल्म केली. नंतर आम्ही एक फिल्म करणार होतो, पण त्या दरम्यानच त्यांना खूप त्रास झाला आणि त्यांना बरंच नव्हतं तेव्हा, म्हणजे त्यामुळे ती घडलीच नाही फिल्म. पण ही सौभाग्यकांक्षिणी, त्याच्यात असे 2-4 सीन्स होते आमचे जे विनोदी स्टाईलचे होते. पण हा माणूसही फार गोड माणूस होता यार, की खूप सांभाळून घेणं. आणि मला वाटतं आपल्याकडे अर्थात सगळीकडे असतील, पण आपल्याकडे ते फार होतं की असं कधीच कुणी कुणाचं खच्चीकरण केलं नाही की काय बरं तेव्हा तू बघतेस ना आता मी केवढी जाड होते म्हणजे या मुलीचं लग्न व्हायचं किंवा ही हिरोईन आहे असं. पण आपल्याकडे ते तसं काही कधीच नव्हतं की आपल्याकडे अभिनयाला जास्त. आणि ती केमिस्ट्री, ते बॉन्डिंग फार सुंदर. आणि तेव्हा कसं व्हायचं की तेव्हा आउटडोअरचे सीन्स पण जास्त असायचे, म्हणजे शेतातच चाललंय शूटिंग किंवा नदीच्या घाटावरच सीन चाललेत. तर असं कधीच नव्हतं की या माणसाचं की अरे तेव्हा व्हॅनिटीज वगैरे हे प्रकार पण नव्हते, पण असे कधीच कोड कौतुक की अरे मी खूप काही ग्रेट आहे. आणि तेव्हा तर त्यांची हिंदी फिल्म तर डेफिनेटली झाल्याच होत्या बऱ्याच, पण त्यांचं कधीच असं वलय नव्हतं की मी काहीतरी ग्रेट आहे आणि तुम्ही कोण आहात, तुम्ही आता मराठी फिल्म्स करताय का, असं कधीच नव्हतं. खूप कोऑपरेटिव्ह आणि सांभाळून घेणारे असे क्षण होते सगळे. हा लास्ट तूच माझी भाग्यलक्ष्मी ही फिल्म होती, पितांबर काळ्यांनी डिरेक्ट केली होती. त्याच्यातलं एक गाणं, हे डोळे शराबी शराबी गाणं आहे ते आहे. त्यामध्ये रोमॅन्टिक सीन होते. अगदी अगदी. तर त्याच्यातच मी म्हणते ना तुला की त्याच्यातच सुबलदा आमचे कोरिओग्राफर होते. सुबलदांना खूप घाबरायचे सगळे, कारण ते डायरेक्ट बोलायचे की काय करते, असं नको करू, हे काय करते तू. पण त्यांना ते खूप प्रेमाने वागले माझ्याशी, कारण त्यांना माहिती होतं की हिच्याकडनं काही डान्स बिन्स अपेक्षाच करू शकत नाही आपण. मग ते मुवमेंट्स देतानाच इकडनं तू धावते आणि मग तो तिकडनं येतो आणि मग तुम्ही एकमेकांकडे आणि मग मिठी मारता वगैरे असं. तर हे डोळे शराबी शराबी गाणं तू बघितलंस? हे लग्नाच्या आधीच होतं की नाही, लग्नानंतरच. मी फिल्म कम्फर्ट झोन असणार. मी फिल्म्स लग्न हे अमेयानंतरच्या फिल्म्स आहेत सगळ्या. तर हो तेव्हा महाश्वेता पण माझी अमेयानंतरचीच होती, फक्त सून लाडकी सासरची आणि एक माहेरची सरस्वती सासरची लक्ष्मी अशी एक फिल्म केली होती. त्या 2 फिल्म्स माझ्या अमेयाच्या आधीच्या होत्या. तर ही आम्ही इकडे कमालिस्तानला शूट केली होती, हे गाणं रादर. आणि त्याच्यात तू बघितलं असतं तसं आहे, मी पुढे धावतेय, तो मागे धावतोय, मग पकडतोय, मग गोल फिरतोय वगैरे झालं. खऱ्या आयुष्यात अविनाश किती रोमॅन्टिक आहे. हो, तो फुल रोमॅन्टिक आहे. अगदीच अगदीच. तो गजरे आणणे, छान छान सरप्राईजेस देणे, साड्या आणणे वगैरे, असं त्याला खूप आवडतं. ते वातावरण असं खूप छान वाटतं त्याला. एकत्र फिरायला जाणे खूप आहे. हे फोटो दाखवण्याचा हेतू म्हणजे ते सगळ्या मेमोरीज ताज्या होतात आणि सगळं फ्रेश व्हायला होतं. काम केलं मराठी सिनेमात, टेलिव्हिजन मध्ये. आता एक कलाकार म्हणून समाधानी हा शेवटचा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तर द्या. हो, अगदीच समाधानी आहे. मला सतत आतापर्यंत मला जे आवडतंय, मला जे जमतंय ते करायला मिळालं आणि ते मी करत गेले, त्यामुळे त्याच्यात मी 200% समाधानी आहे. टेलिव्हिजन करतानाही माझ्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचल्या, त्यांनी त्या ऍप्रिशिएट केल्या, ह्यात मला समाधान आहे. नाटकात पण म्हणजे असं काहीच कुठलाच एरिया नाही की अरे बापरे मला हे अजून केलं नाहीये मी, असं मला नाही वाटत. फक्त एक गोष्ट वाटते की आधी जी सून किंवा आई या कॅटेगरीमधून मी जी पुढे आले, तर मला असं वाटतं की आता एखादं जर प्रोजेक्ट करायचं असेल तर येलो नंतर मी कुठलीच फिल्म केली नाही, कारण मला कुणाची तरी लीडची आई किंवा असं मला कॅरेक्टर करायचं नाहीये. मला असं म्हणायचं की मला आई करण्यालाही माझी नान आहे किंवा मला आई करायला आवडेलही, पण त्या आईची काहीतरी गोष्ट हवी, त्या आईच्या गोष्टीवरचा तो चित्रपट हवा, तर मला ते कॅरेक्टर करायला आवडेल. सो मी आता इतक्यात काही फिल्म्स केल्या नाहीत, त्या तशा कॅरेक्टर्सची मी वाट बघते की अशी काही छान कॅरेक्टर्स आली तर मला ती करायची डेफिनेटली. नक्कीच. आणि आम्हाला देखील पाहायचं तुम्हाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, तुम्हाला नव्या रूपात, आणि तुमचा कमबॅक देखील आम्हाला पाहायचा आहे. स्वतःही तुम्ही इथे आलात, खूप छान गप्पा मारल्या, सिनेसृष्टीबद्दल खूप काही काही बोललात, भरभरून बोललात, मनमोकळेपणाने बोललात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
तर लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.